मराठवाड़ा में पिछले 1.5 महीने में हुई भारी बारिश के कारण किसानों की फसलें और घरों को गंभीर नुकसान हुआ है। मराठवाड़ा की स्थिति पर मंत्री जय कुमार गौरी ने पत्रकारों से बातचीत में अपनी प्रतिक्रिया व्यक्त की और बताया कि राहत कार्यों की शुरुआत 30 सितंबर से कर दी जाएगी। आगे उन्होंने कहा कि प्रभावित किसान और परिवार को जल्द से जल्द मदद पहुंचाई जाएगी। उद्ध्वस्त झालेले आहेत, नदीकाठचा परिसर सगळा उद्ध्वस्त झालाय, पिकांचं नुकसान झाले, त्यासोबत जमिनी वाहून गेलेल्या आहेत। त्यामुळे शेतकरी संकटात आहे का तर नक्की आहे, पण त्याला मदत करण्याची भूमिका शासनाची आहे। मुख्यमंत्री मोदयांनी त्याचं आश्वस्त केलेलं आहे। सगळ्यांना मुख्यमंत्री एकीकडे पंतप्रधानांची सुद्धा भेट झालेली आहे। संजय राऊत आरोप करतात की मदतीसाठी गेल्यावरती ते प्रस्ताव मागतायत मदत करण्यासाठी। आता संजय राऊतांनी काय बोलावं असं काही नाही आहे। आपण बघितलं असेल की उद्धव ठाकरेंनी 3 तासात 5 जिल्ह्याचा दौरा केलेला आहे, परंतु माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सोलापूर जिल्ह्यात भेट दिली, मराठवाड्यात भेट दिली, 2 दिवस पूर पाहणी मुख्यमंत्री महोदयांनी केली आणि त्यानंतर या पूर परिस्थितीचा अंदाज आल्यानंतर माननीय मुख्यमंत्री महोदय दिल्लीला गेले आणि त्यांनी आदरणीय मोदीजींची भेट घेतली आणि या महाराष्ट्रातील सध्याची जी भयानक पूर परिस्थिती आहे याची माहिती मोदीजींना दिली आणि मला खात्री आहे की त्यातून केंद्राची खूप चांगली मदत महाराष्ट्राला मिळेल आणि शेतकऱ्यांना दिलासा देण्याचं जे मुख्यमंत्री महोदयांचं धोरण आहे त्याला बळ नक्की केंद्र शासन देईल। अनेक देवस्थान मदत करताना प्रश्न उपस्थित आपल्या पक्षाच्या वतीने अनेकांना केला की हिंदू धर्म देवस्थान मदतीला येतात, मग इतर धर्मीय अशा परिस्थितीत काय येतात, कारण की पूरग्रस्त तर सगळेच धर्मीय आहेत। पूर तर सगळ्या धर्मियांच्यावर आहे। अनेक देवस्थानांनी मदत केलेली आहे, खूप कौतुकास्पद काम अनेक देवस्थाने करतात आणि त्यावेळी भावना साहजिक आहे की सगळ्यांनी मदत केली पाहिजे आणि त्यामध्ये ज्या भावना व्यक्त केल्या त्यात मला नाही वाटत काही चुकीचं आहे। सगळ्यांनी पूरग्रस्तांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे आणि खास करून मी सगळ्या राजकारण्यांना सांगेन, अनेक लोक त्या ठिकाणी येत आहेत आणि सहल करून येत आहेत आणि गेल्यानंतर लोकांच्या भावना भडकवण्याचं काम करत आहेत। आता ती परिस्थिती नाही। सगळ्यांनी मिळून राजकारणाच्या पलीकडे जाऊन आपण सगळ्या शेतकरी बांधवांना च्या पाठीशी उभं राहून त्यांना आश्वस्त करणं, त्यांना बळ देण्याचं काम आपण सगळ्यांनी मिळून केलं पाहिजे। सोलापूरची सध्या परिस्थितीबद्दल विचार केला तर किती लोकांना आतापर्यंत स्थलांतरित करण्यात आलेलं आहे आणि कितपत नुकसानीचा काही आकडेवारी समोर आलेली आहे का, किती मदत अपेक्षित आहे? नाही, अजून नुकसानीचा अंदाज येत नाही, कारण आजही पाणी शेतामध्ये आहे, आजही घराघरामध्ये पाणी आहे। थोडासा वेळ लागेल, परंतु लाखो हेक्टरचं नुकसान शेतकरी बांधवांचं झालेलं आहे। त्यामुळं आपण जे म्हणतो त्याचा अंदाज इतक्यात बांधणं काही शक्य नाही। ग्रामविकास मंत्री आपण आहात, जिल्हा परिषदेच्या अनेक शाळांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान आहे। आता सगळ्यात मोठं तुमचं आव्हान असणार आहे की शाळा लवकर सुरू करणं, त्यांना प्राथमिक पुस्तकं आणि वह्या उपलब्ध करून देणं। तशा दृष्टिकोनात ग्रामविकास खात्याचा काही अजेंडा दिसतोय? नाही, बिलकुल। आम्ही किती शाळांचं नुकसान झालं यांचा अंदाज आपण घेतोय आणि त्या शाळा तातडीनं पूर्ववत करण्यासाठी जे काय करायला लागेल त्याची पूर्वतयारी करण्याच्या सूचना संबंधित सगळ्या जिल्हा परिषदेच्या शिवना आपण दिलेल्या आहेत आणि तातडीनं शाळांचा सर्वे होऊन प्राथमिक शाळा चालू करण्यासाठी प्राथमिक जी आवश्यकता आहे, ज्या खर्चाची आवश्यकता आहे तातडीनं केली जाईल आणि शाळा तातडीनं चालू होतील याची काळजी घेतली जाईल। या संदर्भात आता काही विचार शासनाच्या विचाराधीन आहे। मला वाटतं गाळ शासनाचं करण्याचं धोरण आहे, परंतु आत्ता आपण जो परिस्थिती आहे त्या परिस्थितीमध्ये पूरग्रस्तांना मदत करणे यालाच प्राधान्य देतो। बाकीच्या ज्या पर्याय आहेत त्याच्यावर आपण नक्की भविष्यात विचार करू।